हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धरमकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1946 क्रोधी नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू माघ मास शुक्ल पक्ष अर्थात शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी जया एकादशी आहे. मित्रांनो, तेव्हा या एकादशी निमित्ताचे 11 ठळक नियम मी आता आपणासमोर सादर करीत आहे. पहिला नियम यातला असा आहे, अशौच जर आले अचानक कोणत्याही प्रकारचे तर केवळ आपण उपवास करा आणि माळेविना सतत मंत्र जप करा. कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन घरी व मंदिरात घेऊ नका. लक्ष्मीनारायणचा गायत्री मंत्र देखील आपण घेऊ शकता, जो मी आता व्हिडिओच्या सुरुवातीला घेतला तो. आणि विठ्ठल रुक्माईचा हा स्वतंत्र गायत्री मंत्र आहे. ओम रुक्मिणी पतीयेच विद्महे भक्त दर्शनाय धीमहि तन्नो विठ्ठल प्रचोदयात. हा मंत्र जप सतत आपण पुटपुटत राहायचा आहे. हा दुसरा नियम झाला. तिसरा नियम मित्रांनो, गुरुवारच्या सूर्योदयापासून ते शुक्रवारच्या सूर्योदयापर्यंत उपवास करायचा आहे. आपण वारकरी पंथाचे असा व नसा, केवळ आपण एक उपासक आहात भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे हे लक्षात घ्या. चौथा नियम मित्रांनो, फराळाच्या नैवेद्यात तुळशीपत्र ठेवा. आपण फळे वा फळांचा रस व दूध वा दुधाचे पदार्थ घेऊ शकता, मात्र फराळात तिखट मिठाचा वापर अजिबात करू नका. कामविषय सेवन करणे टाळा मित्रांनो, हा पाचवा नियम. दुपारी झोपणे, केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने आपल्याला टाळायची आहेत. सहावा नियम मित्रांनो, भगवान विठ्ठल रुक्माईचे किंवा लक्ष्मीनारायणचे विधिवत अभिषेक युक्त पूजन सकाळी आपल्या घरी करा व मंदिरात, मात्र या सोहळ्याच्या वेळी मंदिरात आपल्याला अवश्य हजर राहायचं आहे. सातवा नियम मित्रांनो, आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून भगवान विठ्ठला संबंधी एकट्याने भजन कीर्तन करा मित्रांनो. आठवा नियम मित्रांनो, ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना अन्न वस्त्र जानवे जोड तुळशी माळा इत्यादी दक्षिणेसह आपल्याला यथाशक्ती विधिवत दानधर्म करायचा आहे व गोरगरिबांना देखील अन्न वस्त्र द्यायचे संधी मिळतात मित्रांनो. नववा जो नियम आहे तो असा आहे मित्रांनो, एकादशी शुक्रवारी रात्री 9:28 सुरू होत असून शनिवारी रात्री 8:16 असल्याने हरिवासर काळ शनिवारी रात्रीच संपत आहे मित्रांनो. मित्रांनो, 10वा नियम असा आहे, शनिवार रात्री म्हणजे तो रविवार रात्रीचा येणार आहे. 12 वाजेनंतर रविवार, क्षमा करा, तारीख जरी बदलली तरी शनिवार हा शनिवारच राहतो, तो सूर्योदयाला बदलणार आहे. रविवारच्या नित्य देवपूजेत 10वा नियम मित्रांनो, देवतांना दाखवलेला प्रसाद भक्षण करून आपण या एकादशीचा उपवास सोडू शकता मित्रांनो. 11 आणि शेवटचा नियम असा आहे मित्रांनो, या जया एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका मित्र, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा जया एकादशी संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये मत आपले अवश्य नोंदवा मित्रांनो. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवा. महादेव.